आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। व्यापारी जहाजांचं अपहरण करून अरबी समुद्रामध्ये दहशत माजवणाऱ्या सोमालियन चाच्यांना भारतानं मोठा कायदेशीर दणका दिलाय। मुंबईतील विशेष न्यायालयाने 43 सोमालियन चाच्यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना अशा प्रकारे दुहेरी जन्मठेप सुनावण्यात आली। अशा प्रकारची पहिलीच वेळ आहे। हे चाचे प्रामुख्याने अरबी समुद्रात काम करायचे आणि जहाजांना लुटायचे। या चाच्यांना पकडण्यासाठी एक धडक कारवाई करण्यात आली। 40 तास ही कारवाई सुरू होती आणि या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश SB दिघे यांच्यासमोर पार पडली आहे। या सुनावणी दरम्यान सरकारी वकील रणजित सांगळे यांनी न्यायालयामध्ये भक्कम युक्तिवाद केला आणि त्यामुळेच कोर्टानं हा जो महत्त्वाचा निर्णय दिलाय, सोमालियन चाच्यांना दुहेरी जन्मठेप सुनावण्यात आली आहे। आणि त्यांच्या टीमकडे कोणतंही गत्यंतर उरलं नाही। त्यांनी सगळ्यांनी त्यांचे जे काही त्यांच्यावर दोषारोप ठेवलेले होते ते सर्वस्वी कबूल केलेले आहेत आणि आज ते कबूल झाल्याअंती त्यांच्यावर कोर्टाने ठपका ठेवून त्यांना सगळ्यांना लाईफ इम्प्रिझनमेंट दिलेली आहे। काही सेक्शनसाठी त्यांना 2-2, 3-3 लाईफ इम्प्रिझनमेंट दिलेली आहे। स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझ्या आठवणीप्रमाणे हे पहिलंच असं मॅटर आहे जिथे 100% आरोपींना लाईफ इम्प्रिझनमेंट झालेली आहे, जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। 1 नाही, 2 नाही, तर जवळजवळ 2-2, 3-3 जन्मठेपेच्या शिक्षा झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या कन्झिक्युटिव्हली कन्करंटली चालतील। जरी 2-2, 3-3 असल्या तरी ह्या सगळ्या शिक्षा ह्या कन्करंटली चालतील, असा माननीय न्यायालयाने आज ऐतिहासिक आदेश दिलेला आहे। स्टेट गव्हर्नमेंटकडून आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जावं लागलं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं आम्हाला UAPला परमिशन दिली। मला एकच सांगायचं की जेवढे कष्ट केलं मी आणि माझ्या टीमनं, येलोगड पोलीस स्टेशननं आणि आमच्या स्पेशल किपिंगनं, त्याला आज आम्हाला खूप छान यश मिळालं। आणि याचा फायदा काय होणार माहिती आहे का? इथून पुढे सोमाली पायरेट इंडियामध्ये येताना, चाचेगिरी करताना खूप विचार करतील आणि या प्रकारचे केसेस पूर्णपणे बंद होतील। आणि आता एक